तर आपण पाहतोय धारावीमध्ये या ठिकाणी महिलांनी रोष व्यक्त केलेला आहे, जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला वैदेही काणेकर देत आहेत। वैदेही, आपण पाहतोय महिलांनी रोष व्यक्त केलाय, जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते, एकंदरीत त्यांची नेमकी मागणी काय? नेमकं आपण बघतोय की या ठिकाणी ज्या आहे त्या बाहेरच्या बाजूला सगळ्या पुरुषांनी गर्दी केलेली आहे, तर आतल्या बाजूला मुस्लिम महिला ज्या आहेत त्या मशिदीला घेरून बसलेल्या बघायला मिळत आहेत आणि या महिला ज्या आहेत त्या घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या धर्मापर्यंत हा मुद्दा जो आहे तो आलेला सध्या बघायला मिळत आहे आणि राजकारणासाठी धर्माचा वापर या ठिकाणी जो आहे तो केला जात असल्याचा आरोप जो आहे तो त्या ठिकाणी महिलांनी केलेला बघायला मिळत आहे। शिवाय आपण बघतोय की ज्या पद्धतीनं जितक्या मोठ्या प्रमाणात पुरुष जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या मशिदीला घेरून बसलेल्या बघायला मिळत आहेत, जेणेकरून बीएमसीचे त्या ठिकाणी अधिकारी जरी कारवाईसाठी आले तरी ते कारवाईपर्यंत पोहोचू शकणार नाही। त्यांची कारवाई चुकीची असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी सध्या केला जातोय। त्यांचं हे म्हणणं आहे की गेल्या 50 वर्षापासून खरं तर ही मस्जिद या ठिकाणी उभी आहे, मात्र तेव्हा कारवाई का नाही केली? आता निवडणुका तोंडावर आहेत आणि राजकारण करण्यासाठी या ठिकाणी माहोल बिघडवण्याचं काम सध्या केलं जात असल्याचा आरोप देखील या मुस्लिम बांधवांनी आणि त्यांच्या महिलांनी केलेला बघायला मिळतोय। वैद्य, आपण पाहतोय एकीकडे हे स्थानिक रस्त्यावर उतरलेले असताना दुसरीकडे मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुद्धा धारावीमध्ये दाखल झाल्याचं समजतंय, या संदर्भातली अधिकची काय माहिती? नक्कीच मोठ्या प्रमाणात खरं तर पोलीस प्रशासन जे आहे ते सध्या धारावी परिसरात बघायला मिळत आहे। अगदी अतिरिक्त मोठ्या प्रमाणात दल जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि चारही बाजूंनी खरं तर पोलिसांची मोठी जी आहे ती पोलीस मोठा बंदोबस्त या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी या परिसरामध्ये जे आहेत ते खरं तर स्थानिक खासदार अनिल देसाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत, स्थानिक आमदार तसेच खासदार वर्षा गायकवाड देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अनेक आणि मुस्लिम मंडळ शिष्टमंडळ जे आहे ते देखील त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि एकूणच या पूर्ण प्रकरणात कुठल्याही पद्धतीचा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उपस्थित न राहावा यासाठी प्रयत्नशील प्रत्येक जण आहे। मात्र एकच आहे लोकांचं म्हणणं की इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई जी आहे ती नेमकी आत्ताच का करायची, कारण याच्या आधी त्यांचं असं म्हणणं आहे की आरएसएसने विरोध केला होता आणि आरएसएस त्यामुळे आता आयुक्त सुद्धा दाखल झालेले आहेत। ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सुद्धा स्वतः लक्ष घालतंय, आपण पाहतोय। धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी।